नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 3 जानेवारी, वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते. आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. भगवान शंकरांची पूजा करायची आहे आणि कुबेर देवतांची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे, जेणेकरून हे देवता आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतील. तसेच पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्याला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा. तसेच आपल्या पितरांसाठी दान सुद्धा नक्की करा. तुमच्या या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला थोडंफार दान हे आवर्जून करायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे कायम आपल्या घरामध्ये धनधान्यात बरकत होईल आणि सोबतच पुढील 7 पिढ्या आपल्याला काहीही कमी पडणार नाही. रात्रीतून आपलं नशीब बदलून भाग्योदय होईल, असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, शाकंभरी जी पौर्णिमा आहे तर तर शाकंभरी जी देवी आहे तर ही देवीचा एक अन्नपूर्णा मातेचाच अवतार आहे. तसेच शाकंभरी देवीला माता पार्वतीचे रूप सुद्धा मानलं जातं. तिला असे अनेक नावे आहेत आणि असं म्हणतात की माता पार्वतीने प्रभू शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचं सेवन केलं, म्हणून तिला शाकंभरी असं नाव पडलेलं आहे. आणि म्हणूनच उद्या आपल्याला अन्नपूर्णा मातेची होईल तेवढी सेवा ही आवर्जून करायची आहे. तर बघा, तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवतांची पूजा करायची आहे. एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. देवघरातल्या सर्व देवतांना तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे. ही फुलं अर्पण करत असताना यामध्ये लाल आणि पांढऱ्या कलरचा समावेश जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा देवी जी ठेवतो तर ती तांदळामध्ये ठेवतो. ज्या वाटीमध्ये तुम्ही ठेवले असेल त्या वाटीतले तांदूळ हे आपल्याला बदलायचे आहेत. यामुळे पहिले तांदूळ असतील ते तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यात थोडेसे पक्ष्यांना घालायचेत आणि बाकीचे तुम्हाला डब्यात टाकून द्यायचे आहेत. आणि ती प्लेटसुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे, छान धुवून काढायचे आहे. आणि यानंतर ही अन्नपूर्णा माता तुम्हाला तामणात घ्यायची आहे. शुद्ध पाणी घ्यायचं आहे. सोबत तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे. सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती. आणि तुम्हाला बघा, अभिषेक करत असताना अन्नपूर्णा मातेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम श्रीम अन्नपूर्णा देवय नमः किंवा ओम श्रीम अन्नपूर्णाय नमः असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या मंत्राचा तुम्हाला जप करत करत पहिल्यांदा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आणि यानंतर तुम्हाला परत एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. मूर्ती छान तुम्हाला पुसून घ्यायची आहे. पुसून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एका प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे कुंकुमाने करायचं आहे आणि त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. थोडीशी अक्षता त्यावरती टाकायची आहे. यानंतर ही जी अन्नपूर्णा देवी आहे तर ही तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुंकू घ्यायचं आहे. आजच्या दिवशी आपल्याला देवीवरती कुंकू अर्चन करायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये असणाऱ्या अन्नपूर्णा देवीची आपण विशेष काही सेवा करत नाही किंवा कुठले उपाय देखील करत नाही. परंतु बघा, या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे. यामुळे आपल्याला आवर्जून माता अन्नपूर्णाची सेवा आणि उपाय हे करायचे आहेत. तर यानंतर काय करायचं आहे, कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू आपल्याला मूर्तीवरती अर्पण करायचं आहे. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कुंकू हे कसं अर्पण करायचं, चुकीचं अर्पण केलं का, वेगळ्या चुकीच्या बोटांनी अर्पण केलं का, असा प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच राहत असतो. तर सर्वप्रथम बघा, हाताची जी 5 बोटं असतात, उजव्या हाताची 5 बोटं, तर अशा पद्धतीने आपण हे हळदी कुंकू आहे ते अर्पण करू शकतो. सोबतच आपण अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट असतं अनामिका, तर या 2 बोटांनी सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो.
तसेच बघा आपल्या उजव्या हाताचा अंगठा, करंगळी जवळचं बोट, अनामिका जे मोठं बोट असतं आपलं, तर या 3 बोटाने सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे. फक्त आपल्या करंगळीचा स्पर्श हा झाला नाही पाहिजे. बाकीच्या बोटांना कुंकू अर्पण करताना तर असं हे तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हे कुंकू अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला अन्नपूर्णा श्रोत येत असेल तर ते श्रोत तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरी चालेल. हे कुंकू तुम्हाला इतकं इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता हे अर्पण केलेलं कुंकू तुम्हाला कधी काढून घ्यायचं, तर हे अर्पण केलेलं कुंकू आहे ते तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी माता लक्ष्मीला समर्पित आहे. ह्या दिवशी हे कुंकू तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि एका डबीत भरून ठेवायचं आहे. हे कुंकू तुम्हाला वापरायचं आहे, जसे की घरातल्या स्त्रिया दररोज हे कुंकू लावू शकतात. सोबतच बघा आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल आणि दवाखाना करून तिला फरक पडत नसेल, तर हे कुंकू दररोज त्या आजारी व्यक्तीच्या कपाळावरती लावायला सुरुवात करा. त्या व्यक्तीमध्ये हळूहळू तुम्हाला बदल दिसून येतील, सुधारणा दिसून येतील. सोबतच तुमचं एखादं महत्त्वाचं बाहेर काम आहे, महत्त्वाची मीटिंग आहे, डील आहे, अशा वेळी तुम्हाला त्यामध्ये यश हवं असेल तर आवर्जून तुम्ही त्यात कुंकू आहे ते थोडंसं कपाळावरती लावून जात जा. नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. इंटरव्ह्यूला जात आहे तेव्हाच तुम्ही कपाळावरती थोडंसं टिळक लावून जाऊ शकता. जे लोक लावत नाही त्यांनी पुडेमध्ये बांधून सोबत ठेवलं तरीही चालेल. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा हा दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपण जे कुंकू अर्पण केलेलं असतं तर त्या कुंकुवाचा वापर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा असतो. तसेच जर तुम्हाला कुंकू अर्चन करायचं नसेल तर तुम्ही तांदूळ सुद्धा अर्पण करू शकता. सांगितल्याप्रमाणे सेम उपाय करायचा आहे. फक्त कुंकवाऐवजी तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहे आणि तांदूळ सुद्धा हे तुम्हाला इतके अर्पण करायचे आहे की देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ अर्पण करायचे आहे. संपूर्ण रात्रभर आणि दिवसभर देवी त्या तांदळामध्ये ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, त्यातले काही तांदूळ घ्यायचे आहेत, आपल्या डब्यात टाकायचे, काही पक्ष्यांना टाकायचे. काही हे तांदूळ आहे ते तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन आपण नेहमी आपली अन्नपूर्णा देवी तांदळाच्या मध्ये देवघरात ठेवतो, तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. आणि असा हा सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा ही देवी असतेच आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये कधीही धनधान्यात कमतरता येणार नाही आणि पुढील 7 पिढ्या देखील तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये धनधान्य आणत असतो परंतु ते पुरत नाही. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास नसतो, पूजा केली जात नाही, त्या घरामध्ये नेहमी अशा अडचणी येत असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.